तसे काही लोक जे झोपले ते सकाळी 12 वाजता उठले आणि काही लोक उठले ते सुरू केले पळायला. महाराज नाश्ता केला नाही, पाहुणी पाण्याची बाटली घेतलं नाही, काही नाही. आणि आता शेती फुकटात मिळणार होती, पण त्यांना नियम काय होता, परत राजापाशी यायचं. निघाले बरेच लोक. जात असताना गंगेच्या कडे राजाची शेती होती, माणूस मिळत नव्हता म्हणून काही बागा वळत होत्या. शेती पळत असताना पहिल्यांदा पळाले, चांगली केळीची बाग असणारी शेती होती पहिली थोडी. गेल्याच्या नंतर पहिला 2 एकर पळाले माणसे, कोणी इकडल्या पलीकडल्या वावरातून पळालं. 2 एकर केळीची बाग संपली. आता बस झालं वाटत होतं त्याला 2 एकर, पण पुढे बघितल्या चांगली हिरवीगार हळदी लावलेलं 2 एकर हळद लावली. त्यानं विचार केले, माणूस म्हणाला इथपर्यंत आला, आता केळाची 2 एकर झाली, हळदीची 2 एकर झाली, तर आणखी 4 एकर होती आहे, म्हणून पुन्हा हळदीपर्यंत पळाला. हळदीचे 2 एकर संपत्ती आहे का नाही, तोपर्यंत ऊसाची 2-4 एकर जमीन होती. आता त्याने विचार केला, इथपर्यंत आला, आता हे ऊसाची जर 2 एकर झाली तर 6 एकर होती. पुन्हा पळत पळत ऊसापर्यंत गेला. ऊसाची संपली की पुढे मोसंबीची बाग होती. सकाळी न जेवण करता नाश्ता न करता पळालेले लोक, त्या मोसंबीची बाग संपली. मोसंबीची बाग संपली नाही तर आंब्याची 5 एकर बाग दिसली पुढे. माघारी फिरावं का नाही, आता विसरून गेलाय ना, माघारी जायचंय आपणाला. पुढेच फक्त आता आंब्याची बाग दिसली आहे. इथपर्यंत आला, एवढी तर कशाला सोडावं, फुकटात मिळाली आहे राजाची, आंब्याची बी घेऊन जावं. आंब्याच्या 5 एकर बागापर्यंत पळायला कसं 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 पुढे गेले की संत्र्याची बाग दिसली अजून. आता सोडावं वाटणं, तेवढी बाग बघता बघता सकाळी दिवस निघालेल्या पळालेले माणसं एवढं घ्यावं तेवढं घ्यावं म्हणता म्हणता संध्याकाळची 4 वाजले की महाराज. सकाळी पळतानाचा जोर वेगळा होता. आता सकाळपासून 4 वाजेपर्यंत पळाले. पुन्हा तिथं गेल्याच्या नंतर 4 वाजता लक्षात आलं त्यांच्या की आपल्याला माघारी राजापाशी गेल्याच्या नंतर शेत मिळणार आहे, राजापाशी गेल्याच्या नाही जर गेलो तर शेत मिळणार. आता सकाळपासून 4 वाजेपर्यंत पळालेले होते, आता 6 वाजता सूर्य मावळणार आहे. 2 वाजेपर्यंत राजापर्यंत पोहोचू शकतील का? पुन्हा जीव तोडून पळाले. सकाळपासून पाणी पिलं नव्हतं, आता दिवस मावळालेला दिसायला लागला. जसं जसं पळाले काही काही लोकांना भोळ आली, चक्कर आली, तिथंच रस्त्यातच गेले, वाटे गमविले, राजापर्यंत पोहोचले नाहीत. शेती मिळाली का शेती एवढं पळून? कारण त्याचा नियम आहे की परत राजाला येऊन स्पर्श केला तर मिळणार आहे. तसं आमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुणाची गोष्ट सांगायला वाटेल? कुणाची? आपलीच आहे हो. आपण